गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण सेकंड हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्किन्स. तर अल्किन्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. तर आज आपण पाहतोय न्यू पॉईंट जिओमेट्रिकल आयसोमेरिझम इन अलिन्स. तर हे अलिन्स म्हणजे कोणते कंपाऊंड असतात ते फर्स्ट आपल्याला माहीत पाहिजे. व्हॉट आर अलिन्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया अलिन्स म्हणजे काय. अलिनची डेफिनेशन काय पहा. कंपाउंड्स containing at least two adjacent carbon double bonds are called alines. अलिन्स म्हणजे काय. तर अलिन्स म्हणजे असे कंपाऊंड की ज्या कंपाऊंड्समध्ये कमीत कमी दोन कार्बन डबल बॉन्ड हे कसे असतात, ॲडजेसंट असतात. दोन कार्बन डबल बॉन्ड हे कसे असतात, शेजारी असतात. अशा कंपाऊंड्सला काय म्हणतात, अलिन्स म्हणतात. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल सी डबल बॉन्ड सी अशा टाईपचं जर स्ट्रक्चर असेल तर तो कंपाऊंड कोणता असतो, अलिन असतो. याच्यामध्ये काय आहे, दिस इज कार्बन डबल बॉन्ड आणि त्याच्या ॲडजेसंटलाच दुसरा एक कार्बन डबल बॉन्ड आहे. म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये ॲटलिस्ट टू कार्बन डबल बॉन्ड हे ॲडजेसंट असतात अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, अलिन्स म्हणतो. आता ह्या कार्बनची व्हॅलेन्सी किती कंप्लीट आहे, 2 कंप्लीट आहे. म्हणजे याला अजून 2 कमी आहेत. तर आपण याला काय करूया, 2 डिफरंट ॲटम्स किंवा 2 डिफरंट आपण ग्रुप अटॅच करूया. समजा आपण अटॅच केलेत ए आणि बी. यालाही आपण 2 ॲटम किंवा 2 ग्रुप जे अटॅच करतोय ते कसे करूया, डिफरंट करूया. समजा याला आपण एक अटॅच करूया ए आणि याला अटॅच करूया आपण बी. याची 4 व्हॅलेन्सी कंप्लीट आहे. आता नीट लक्षात द्या ना, हा जो कार्बनेटम आहे त्या कार्बनेटमचं हायब्रिडायझेशन काय आहे. आपण काय करूया, ह्या 3 कार्बनेटमचं हायब्रिडायझेशन काढूया. याच्यामध्ये ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे, दिस इज sp2 हायब्रिडाइज कार्बन, दिस इज sp हायब्रिडाइज कार्बन, दिस इज sp2 हायब्रिडाइज कार्बन. कार्बनेटमचं हायब्रिडायझेशन कसं काढायचं हे आपण GOC पाहिलेलं आहे. फर्स्ट कार्बनेटमचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे, sp2. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp2. कार्बनेटमचं हायब्रिडेशन जर sp2 असेल तर आपण जिओमेट्री कोणती सांगतो, प्लॅनर जिओमेट्री सांगतो. जर कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 असेल तर जनरली जिओमेट्री कोणती असते, प्लॅनर असते. म्हणजे हा कोणता आहे, प्लॅनर आहे. हा कोणता आहे, लिनियर. कारण इथं sp हायब्रिडेशन आहे, दिस इज लिनियर. याची जिओमेट्रिक असेल, प्लॅनर असेल. कारण हा आहे sp2 हायब्रिडाइज कार्बनेटम. आता नीट लक्ष द्या, अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला जिओमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल का. कोणत्या अलिन्समध्ये जिओमेट्रिकल आयसोमेरिझम पॉसिबल आहे आणि कोणत्या अलिन्समध्ये जिओमेट्रिकल आयसोमेरिझम पॉसिबल नाही तेही आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. पण याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट लिहितो पहा. प्लेन्स ऑफ पाय बॉन्ड्स ऑफ अलिन्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, प्लेन्स ऑफ पाय बॉन्ड्स ऑफ अलिन्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. म्हणजे समजा ह्या कार्बन डबल बॉन्डचा प्लेन जर असा असेल, हा आहे प्लेन. इथे लक्षात ह्या कार्बन डबल बॉन्डचा प्लेन हा आहे. तर ह्या कार्बन डबल बॉन्डचा जो प्लेन आहे तो ह्या प्लेनला कसा असेल, परपेंडिक्युलर असेल. म्हणजे ह्या प्लेनला हा जो प्लेन आहे तो प्लेन कसा असतो, परपेंडिक्युलर असतो ड्यू टू sp हायब्रिडाइज कार्बनेटम. याच्या मिडलला कोणता कार्बनेटम आहे, sp हायब्रिडाइज कार्बनेटम आहे. आणि त्यामुळे ह्या कार्बन डबल बॉन्डचा प्लेन आणि ह्या कार्बन डबल बॉन्डचा प्लेन एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. समजा ह्या कार्बन डबल बॉन्डचा प्लेन असा आहे तर ह्या कार्बन डबल बॉन्डचा प्लेन याला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे असे टाईप असतो, दिस इज परपेंडिक्युलर. येते सर्वांच्या लक्षात. समजा हा जो प्लेन आपण काढले तो ह्या डबल बॉन्डचा आहे. तर ह्या डबल बॉन्डचा जो प्लेन आहे तो ह्या प्लेनला कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी समजा तुम्हाला हे 2 प्लेन दाखवले. समजा हा आहे एक प्लेन. हा प्लेन कोणाचा आहे, तर ह्या कार्बन डबल बॉन्डचा हा प्लेन आहे. तर दुसऱ्या कार्बन डबल बॉन्डचा जो प्लेन आहे तो याला कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. म्हणजे समजा जर हा प्लेन असेल तर हा प्लेन याला असा असतो, म्हणजे परपेंडिक्युलर. समजले. तर हे एका प्लेनमध्ये नसतात. म्हणजे समजा
हा आहे फर्स्ट कार्बन कार्बन डबल बॉन्डचा प्लेन, तर त्याच्या शेजारी जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे सेकंड कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याचा प्लेन हा असाच नसतो, म्हणजे हे एका प्लेनमध्ये नसतात. म्हणजे एका कार्बन कार्बन डबल बॉन्डचा प्लेन जर समजा असा असेल तर दुसऱ्याचा कसा असतो, त्याला परपेंडिक्युलर असतो, असा नसतो, त्याला परपेंडिक्युलर असतो. समजलं. जर समजा फर्स्ट कार्बन कार्बन डबल बॉन्डचा प्लेन जर तो असा असेल तर दुसऱ्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा जो प्लेन आहे तो त्याला असा असतो, म्हणजे परपेंडिक्युलर. म्हणजे तो पॉईंट आपण इथं महत्त्वाचं लिहिलं आहे. म्हणजे कोणता सांगा, प्लेन्स ऑफ पाय बॉन्ड्स ऑफ अलिन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आलं लक्षात. आणि त्यामुळे ह्या कार्बोनेटमला हे जे ए बी अटॅच आहेत आणि ह्या कार्बोनेटमला हे जी ए बी अटॅच आहेत ते एका प्लेनमध्ये नाहीत. आलं लक्षात. पहा याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आपण लिहितोय. पहा नेक्स्ट पॉईंट लिहितोय ए अँड बी नॉट इन प्लेन. नॉट इन प्लेन. हे जे ए आणि बी अटॅच आहेत कार्बोनेटमला, ह्या कार्बोनेटमला हे जे ए बी अटॅच आहेत ते कसे आहेत, प्लेनमध्ये नाही आहेत. येते सर्वांच्या लक्षात. आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे ए बी प्लेनमध्ये असायला पाहिजे. म्हणजे जॉमेट्रिकल आयसोमेरिझमची कंडिशन काय, हे जे ए बी अटॅच आहेत ह्या कार्बोनेटमला जे ए बी अटॅच आहेत ते कसे पाहिजेत, एका प्लेनमध्ये पाहिजेत. जर प्लेनमध्ये असतील तर आपल्याला तिथे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो, अदरवाईज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही. येते सर्वांच्या लक्षात. मग सांग ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल का, नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. म्हणजे अशा टाईपच्या अलिनमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही. कधी पाहायला मिळत नाही, जेव्हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड हे कसे असतात, इवन असतात. पहा इथे मी लिहितोय एन इज इक्वल टू इवन. पहा इथे मी लिहितोय एन इज इक्वल टू इवन. एन इज इक्वल टू इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड किती आहेत, 2 आहेत. आपण काय करूया, एन इज इक्वल टू 2 लिहूया. एन इज इक्वल टू 2 इवन. एनचा मिनिंग काय होतो, तर एनचा मिनिंग आपण इथेच लिहूया. एन म्हणजेच नंबर ऑफ डबल बॉन्ड्स. नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स. नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स. ज्या अलिनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड कसे असतात, इवन असतात, अशा कंपाऊंडमध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही. समजले सर्वांना सेंटेन्स. ज्या अलिनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड कसे असतात, इवन असतात, म्हणजे 2 4 6 ज्या अलिन्समध्ये डबल बॉन्ड इवन असतात अशा अलिन्समध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतात. तर त्याचं रिझन काय आहे, तर त्याचं रिझन आहे हे जे प्लेन असतात ते प्लेन एकमेकांना कशा असतात, परपेंडिक्युलर असतात. आणि त्यामुळे परपेंडिक्युलर असल्यामुळं हा ए बी आणि हा ए बी एका प्लेनमध्ये नसतात. ए अँड बी नॉट इन अ प्लेन. आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझमची कंडिशन काय आहे, तर डबली बॉन्डेड कार्बोनेटमला जे ॲटम किंवा ग्रुप अटॅच आहेत ते कसे पाहिजेत, एका प्लेनमध्ये पाहिजेत. तर आपल्याला त्याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. समजलं सर्वांना. आपण काय करू आता, दुसरा अलिन घेऊया. पहा दुसरा अलिन. पहा हा झाला फर्स्ट अलिन. पहा दुसरा अलिन सी डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड सी. पहा याला किती व्हॅलन्सी कमी आहे, याला 2 व्हॅलन्सी कमी आहे. समजा आपण याला अटॅच केले ए आणि बी आणि याला पण आपण अटॅच केले ए अँड बी. आता मला सांग ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे, तर ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp2. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp2. समजत आहे सर्वांना, एकदम इझी आहे. आता मला सांगा ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा प्लेन जर समजा असा असेल तर ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा प्लेन याला कसा असेल, परपेंडिक्युलर असेल. समजतंय सर्वांना, परपेंडिक्युलर. इथे लक्षात सर्वांच्या परपेंडिक्युलर. पुढे आता जर समजा ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा प्लेन जर असा असेल तर ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा प्लेन याला परपेंडिक्युलर असेल, म्हणजे अशा टाईप असेल. इथे सर्वांच्या लक्षात परपेंडिक्युलर असेल. आता मला सांगा हा फर्स्ट प्लेन आणि हा जो थर्ड प्लेन आहे ते एकाच प्लेनमध्ये आले ना. हां फर्स्ट प्लेन आणि सेकंड प्लेन परपेंडिक्युलर आहेत, ते एका प्लेनमध्ये नाही आहेत. पण फर्स्ट प्लेन आणि थर्ड प्लेन एकाच प्लेनमध्ये आहेत ना. पहा जसा प्लेन फर्स्ट आहे तसाच हा थर्ड प्लेन आहे. येते का लक्षात. पहा आता नीट लक्ष इकडं. हां हा आहे तुमचा मिडल प्लेन. म्हणजे कोणता, हा जो आपण हॉरिझॉन्टल काढला आहे तो आहे आपला मिडल प्लेन. हां त्याच्या शेजारी हा आहे त्याला परपेंडिक्युलर फर्स्ट प्लेन आणि याच्या ॲडजस्टंटला आहे थर्ड प्लेन की जो असा आहे परपेंडिक्युलर. म्हणजे मला सांगा फर्स्ट प्लेन आणि सेकंड प्लेन कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. सेकंड प्लेन आणि थर्ड प्लेन कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. परंतु
फर्स्ट प्लेन आणि थर्ड प्लेन हे कसे आहेत एकाच प्लेनमध्ये आहेत ना, आणि त्यामुळे याला जे ॲटम अटॅच असतील किंवा जे ग्रुप अटॅच असतील आणि ह्या थर्ड प्लेनला जे काय ॲटम किंवा ग्रुप अटॅच असतील ते कसे असतील एका प्लेनमध्ये असतील. समजतं सर्वांना? हां, फर्स्ट प्लेन आणि थर्ड प्लेन हे कसे आहेत एका प्लेनमध्ये आहेत आणि त्यामुळे यांना जे ॲटम किंवा ग्रुप अटॅच असतील ते कसे असतील एका प्लेनमध्ये असतील. म्हणजे आता मला सांगा इथे हे ए बी आणि हे ए बी हे कसे असतील एका प्लेनमध्ये असतील. समजतं आहे सर्वांना? हां, परपेंडिक्युलर टू ईच अदर. प्लेन्स ऑफ पाय बॉन्ड्स ऑफ अलिन्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. हे सेंटेन्स मी काय करतो आहे थोडंसं रफ करतो आहे. पहा, याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. आता याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे ए अँड बी आर इन अ प्लेन. आर इन अ प्लेन. इन प्लेन. ए अँड बी इन प्लेन. ए अँड बी इन प्लेन. शॉर्टमध्ये लिहा ए अँड बी इन प्लेन, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ए अँड बी इन प्लेन. तर हा ए बी आणि हा ए बी कशा आहेत एका प्लेनमध्ये आहेत. आता मला सांगा, आणि जर समजा ए आणि बी एका प्लेनमध्ये असतील तर याच्यामध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल. शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आता मला सांगा इथे एनची व्हॅल्यू किती आहे. एनची व्हॅल्यू किती आहे. एन इज इक्वल टू, एन म्हणजे काय नंबर ऑफ डबल बॉन्ड्स. एन म्हणजे काय नंबर ऑफ डबल बॉन्ड्स. हां, 1 2 3 किती 3 आहेत, म्हणजेच ऑड आहेत ना, ऑड आहेत. नंबर ऑफ डबल बॉन्ड्स. नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स. नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स. आता इथून पुढे लक्ष ठेवा, ज्या अलिन्समध्ये एनची व्हॅल्यू ऑड येते, याचा अर्थ ज्या अलिन्समध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड हे ऑड असतात अशा कंपाऊंड्समध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. कोणत्या अलिन्समध्ये पाहायला मिळत नाही आणि कोणत्या अलिन्समध्ये पाहायला मिळतो ते नीट एकदा समजून घ्या तुम्ही. कोणत्या अलिन्समध्ये पाहायला मिळतो, ज्या अलिन्समध्ये एनची व्हॅल्यू कशी येते ऑड येते, म्हणजेच ज्या अलिन्समध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड हे कसे असतात ऑड असतात अशा कंपाऊंड्समध्ये, अशा अलिन्समध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. कोणत्या अलिन्समध्ये पाहायला मिळत नाही आहे, कोणत्या अलिन्समध्ये पाहायला मिळत नाही, ज्या अलिन्समध्ये एनची व्हॅल्यू इवन असते, म्हणजेच नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स हे इवन असतात अशा कंपाऊंड्समध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आपल्याला पाहायला मिळत नाही. नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर अशा अलिन्समध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. समजलं सर्वांना? नोट करा हे. हां, एक्झाम्पल्स. कोणत्या अलिन्समध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल आणि कोणत्या अलिन्समध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळणार नाही ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिस इज अलिन. हां, याच्यामध्ये एनची व्हॅल्यू किती आहे, तर एन म्हणजे काय नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दिस इज फर्स्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दिस इज सेकंड कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे इथे एनची व्हॅल्यू कशी आली सांगा, एनची व्हॅल्यू आली इवन. इथे एनची व्हॅल्यू कशी आली इवन आली. जर एनची व्हॅल्यू इवन आली तर याच्यामध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल का, नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल पहा. इथे सांगा एनची व्हॅल्यू किती आहे, एनची व्हॅल्यू किती आहे इथं, तर इथे एनची व्हॅल्यू आहे 3. एन इज इक्वल टू 3. कारण याच्यामध्ये किती कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहेत, 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. म्हणजे इथे एनची व्हॅल्यू किती आली 3 आली. एनची व्हॅल्यू 3 आली म्हणजेच इथं एनची व्हॅल्यू कशी आहे ऑड आहे. आणि जर एनची व्हॅल्यू ऑड आली, एनची व्हॅल्यू जर ऑड आली तर अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. आता मला सांगा, मग हा सिस आयसोमर आहे का ट्रान्स आयसोमर आहे. हां, ह्या कार्बनटमला काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि हायड्रोजन आहेत, म्हणजे डिफरंट आहेत. ह्या डबली बॉन्डेड कार्बनटमला काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि हायड्रोजन अटॅच आहे. म्हणजे यालाही डिफरंट अटॅच आहेत, यालाही डिफरंट अटॅच आहेत. ओके, पहा हा मिथाइल ग्रुप आणि हा मिथाइल ग्रुप कुठे आहेत, सेम साईडला आहेत. हायड्रोजन ॲटम कुठे आहेत, सेम साईडला आहेत. आणि जर समजा 2 आयडेंटिकल ॲटम्स किंवा 2 आयडेंटिकल ग्रुप जर डबल बॉन्डच्या सेम साईडला असतील तर अशा आयसोमरला आपण काय म्हणतो, सिस आयसोमर म्हणतो. म्हणजे हा जो आयसोमर आहे तो आयसोमर कोणता आहे सांगा, सिस आयसोमर आहे. याच्यामध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमरचा पाहायला मिळतो. त्यानंतर पहा थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पलमध्ये पहा एन इज इक्वल टू, एनची व्हॅल्यू सांगा, एनची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. 1 2 3 3 डबल बॉन्ड आहेत. म्हणजे इथे एनची व्हॅल्यू कशी आहे ऑड आहे. जर एनची व्हॅल्यू ऑड असेल तर याच्यामध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. आता पहा ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत, हायड्रोजन ॲटम आणि मिथाइल ग्रुप. ह्या कार्बन ॲटमला
मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि हायड्रोजन, म्हणजे ह्या कार्बनटमला दोन डिफरंट ॲटम आणि ग्रुप अटॅच आहेत. ह्याही कार्बनटमला जे दोन ॲटम किंवा ग्रुप अटॅच आहेत ते डिफरंट आहेत, म्हणजे याच्यामध्ये निश्चित आपल्याला GI पाहायला मिळेल. आता मला सांग हा आयसोमर कोणता आहे, सेस आयसोमर आहे का ट्रान्स आयसोमर आहे. मिथाइल मिथाइल ग्रुप कसे आहेत, अपोजिट आहेत. जर टू आयडेंटिकल ग्रुप जर अपोजिट असतील किंवा टू आयडेंटिकल ॲटम जर अपोजिट असतील डबल बॉन्डच्या, तर त्या आयसोमरला आपण काय म्हणतो, ट्रान्स आयसोमर म्हणतो. दिस इज कॉल्ड ट्रान्स आयसोमर. फोर्थ एक्झाम्पलमध्ये यांची व्हॅल्यू चेक करा. यांची व्हॅल्यू किती आहे, n इज इक्वल टू 1 2 3, म्हणजे इथं यांची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. याचा अर्थ यांची व्हॅल्यू इथं ऑड आहे, आणि जर यांची व्हॅल्यू ऑड असेल तर जॉमेट्रिकल आयसोमर आपल्याला पाहायला मिळतो. पण कंडिशन काय आहे, ह्या डबल बॉन्डेड कार्बनटमला हे जे दोन ॲटम किंवा ग्रुप अटॅच आहेत ते कसे पाहिजेत, डिफरंट पाहिजेत. ह्या कार्बनटमला मिथाइल ग्रुप आणि हायड्रोजन अटॅच आहे, म्हणजे डिफरंट आहे, नो प्रॉब्लेम. पण ह्या डबल बॉन्डेड कार्बनटमला जे दोन ॲटम अटॅच आहेत किंवा ग्रुप अटॅच आहेत ते डिफरंट आहेत का, तर ते डिफरंट आहेत, म्हणजे सेम आहेत ते. आणि म्हणून याच्यामध्ये यांची व्हॅल्यू ऑड असूनसुद्धा आपल्याला याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही. नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. यांची व्हॅल्यू ऑड असूनसुद्धा ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळालेलं नाही आहे. त्याचं रिझन काय, त्याचं रिझन आहे ह्या डबल बॉन्डेड कार्बनटमला हे जे दोन ॲटम अटॅच आहेत ते दोन्ही कसे आहेत, सेम आहेत. म्हणजे कंडिशन काय पाहिजे, यांची व्हॅल्यू ऑड पाहिजे आणि डबल बॉन्डेड कार्बनटमला जे दोन ॲटम किंवा जे दोन ग्रुप अटॅच आहेत ते पण कसे पाहिजेत, डिफरंट पाहिजेत. तरच आपल्याला त्याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. समजले सर्वांना. याच्यामध्ये यांची व्हॅल्यू ऑड आहे, परंतु ह्या कार्बनटमला दोन सेम ॲटम अटॅच असल्यामुळे याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल 5 नंबर. इथे सांगा यांची व्हॅल्यू किती आहे, n इज इक्वल टू 3, म्हणजे इथे यांची व्हॅल्यू कशी आहे, ऑड आहे. ह्या डबल बॉन्डेड कार्बनटमला काय अटॅच आहे, एक हायड्रोजन आणि एक ड्यूटेरियम, म्हणजे डिफरंट अटॅच आहे. ह्या डबल बॉन्डेड कार्बनटमला काय अटॅच आहे, एक क्लोरीन आणि एक ब्रोमिन, म्हणजे डिफरंट आहे. याचा अर्थ याच्यामध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल. याच्यामध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल. हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कोणता आहे, हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कोणता आहे सांगा, पटकन सांगा. सेस आहे का ट्रान्स आहे. आयडेंटिकल ॲटम्स हे कसे आहेत, आयडेंटिकल ॲटम्स अपोजिट साईडला आहेत आणि त्यामुळे हा कसा आहे, ट्रान्स आयसोमर. दिस इज कॉल्ड ट्रान्स आयसोमर. हे करेक्शन तुम्ही करून घ्या. समजले सर्वांना. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन अलिन्स नोट करा. हे न्यू पॉइंट आहे, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन स्पायरिन्स. तर फर्स्ट आपल्याला हे स्पायरिन्स म्हणजे काय ते फर्स्ट माहीत पाहिजे. स्पायरिन्स कोणत्या कंपाऊंडला म्हणतात, स्पायरिन्स म्हणजे काय, 2 or more rings linked together by one common carbon atom. 2 or more rings linked together by one common carbon atom. दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिंग ह्या एकमेकांना लिंक झालेल्या असतात, एकमेकाला कनेक्ट झालेले असतात. कशानं कनेक्ट झालेले असतात, बाय वन कॉमन कार्बन ॲटम. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दिस इज फर्स्ट रिंग अँड दिस इज सेकंड रिंग. ह्या दोन रिंगमध्ये हा जो कार्बन ॲटम आहे तो कार्बन ॲटम कसा आहे, कॉमन आहे. दिस इज कॉमन कार्बन ॲटम अँड दिस टाईप ऑफ कंपाऊंड्स नोन ॲज स्पायरिन्स. समजले सर्वांना. तर स्पायरिन्स म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिंग हे एकमेकांना लिंक असतात. कशाने लिंक असतात, बाय वन कॉमन कार्बन ॲटम. ह्या रिंगचा आणि ह्या रिंगचा हा जो कार्बन ॲटम आहे तो कार्बन ॲटम कसा आहे, कॉमन आहे. आणि अशा टाईपच्या कंपाऊंडला काय म्हणतात, स्पायरिन्स म्हणतात. याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया, तर याला आपण काय करूया, ए अटॅच करूया आणि ह्याच कार्बन ॲटमला आपण काय करूया, बी अटॅच करूया. याला आपण ए अटॅच करूया आणि याला आपण बी अटॅच करूया. म्हणजे ह्या कार्बन ॲटमला जे दोन ॲटम किंवा ग्रुप अटॅच केले ते कसे आहेत, डिफरंट आहेत. ह्याही कार्बन ॲटमला आपण जे दोन ॲटम किंवा ग्रुप अटॅच केले ते कसे आहेत, डिफरंट आहेत. जसं आपण अलिन्समध्ये पाहिलं होतं सेम त्या टाईप इथे पाहायचं आपल्याला. याला तुम्ही कार्बन कार्बन डबल बॉन्ड कन्सिडर करा आणि याला तुम्ही सेकंड कार्बन कार्बन डबल बॉन्ड कन्सिडर करा. समजलं सर्वांना. आता याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट लिहायचं आहे की ह्या कंपाऊंडमध्ये हे जे ए आणि बी आहेत ते ए आणि बी एका प्लेनमध्ये आहेत का, तर हे एका प्लेनमध्ये नाहीत. येतं सर्वांच्या लक्षात. रिझन काय, त्याचं रिझन काय, ह्या दोन रिंग एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. जसे कार्बन कार्बन डबल बॉन्डचे प्लेन एकमेकांना परपेंडिक्युलर होते, सेम त्या टाईप इथे ह्या दोन रिंग एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत.
हां याच्यामध्ये दिस इज फर्स्ट रिंग, दिस इज फर्स्ट रिंग अँड दिस इज सेकंड रिंग. हां दिस इज फर्स्ट रिंग अँड दिस इज सेकंड रिंग. तर हा जो कार्बन ॲटम आहे तो कार्बन ॲटम ह्या दोन रिंगचा कॉमन ॲटम आहे, कार्बन ॲटम आहे. आलं लक्षात. आता याच्यामध्ये ह्या दोन रिंग अशा नसतात, तर ह्या दोन रिंग अशा नाही आहेत. तर याच्यामध्ये काय होतं पहा, जर समजा एक रिंग अशा असेल तर जी दुसरी रिंग आहे ती त्याला कशा असते, परपेंडिक्युलर असते. म्हणजे ही अशा टाईपची रिंग त्याला कनेक्ट झाली असते. अशा टाईपची रिंग त्याला कनेक्ट झाली असते. म्हणजे ह्या कशा दोन रिंग एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ह्या दोन रिंग एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. समजलं सर्वांना. जर असं असतं तर ते एका प्लेनमध्ये आहेत. याचा अर्थ जर एनची व्हॅल्यू इथे इवन असेल, आता इथे एनची व्हॅल्यू इवन, एन म्हणजे काय तर नंबर ऑफ रिंग्स. इथे लक्ष ठेवा, इथे एन म्हणजे काय तर नंबर ऑफ रिंग्स. इथे एन इज इक्वल टू इथे एनची व्हॅल्यू किती आहे 1 2 म्हणजेच रिंग इवन, एन इवन. तर इथे एनची व्हॅल्यू काय घ्यायची आहे तर एन इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स, नंबर ऑफ रिंग्स. समजलं सर्वांना. स्पायरिन्समध्ये काय करायचं, एन म्हणजेच काय लक्ष ठेवायचं नंबर ऑफ रिंग, आणि अलिन्समध्ये एन म्हणजे काय लक्ष ठेवायचं नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्यानंतर याच्यामध्ये पहा नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे याच्यामध्ये ए अँड बी नॉट इन अ प्लेन, नॉट इन अ प्लेन, एका प्लेनमध्ये नाहीत. आणि त्यामुळे अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही. नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. समजलं सर्वांना. ज्या स्पायरिन्समध्ये एनची व्हॅल्यू 2 येईल म्हणजेच इवन येईल, तर अशा स्पायरिन्समध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही. त्याचं रिझन काय, हे ए आणि बी आणि हे ए आणि बी हे एका प्लेनमध्ये नसतात. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आपल्याला कोणत्या कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतो, हे जेव्हा ए आणि बी एका प्लेनमध्ये असतील तेव्हा आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण सेकंड स्पायरिन पाहूया. सेकंड स्पायरिन, दिस इज फर्स्ट रिंग, this is second ring and this is third ring. याला अटॅच आहे ए आणि बी, याला अटॅच आहे ए अँड बी. आता मला सांगा इथे एनची व्हॅल्यू कशी आहे, एन इज इक्वल टू 3 म्हणजेच इथे एनची व्हॅल्यू कशी आहे ऑड आहे. इथे आपण एन म्हणजे काय घेतलं सांगा नंबर ऑफ रिंग्स, नंबर ऑफ रिंग. दिस इज फर्स्ट रिंग, दिस इज सेकंड रिंग अँड दिस इज थर्ड रिंग. आता मला सांग इथे ए अँड बी हे कसे आहेत, ए अँड बी इन प्लेन, ए अँड बी इन प्लेन. तर हा ए बी आणि हा ए बी एका प्लेनमध्ये आहेत. रिझन काय त्याचा, ही फर्स्ट रिंग आणि सेकंड रिंग एका प्लेनमध्ये नाहीत, परंतु फर्स्ट रिंग आणि थर्ड रिंग हे कसे आहेत एका प्लेनमध्ये आहेत. समजले सर्वांना. मग मला सांग अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल का. शो geometrical isomerism, such type of spirals shows geometrical isomerism. तर अशा कंपाऊंडमध्ये अशा स्पायरिन्समध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. समजलं सर्वांना. पण हे कधी पाहायला मिळतो, जर यांची व्हॅल्यू ऑड असेल तर. आणि दुसरी कंडिशन काय, हे ए आणि बी आणि हा ए आणि बी कसे पाहिजेत डिफरंट पाहिजेत, तर आपल्याला त्याच्यामध्ये काय पाहायला मिळतो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. हे नोट करा. आपण एक्झाम्पल्स पाहूया. नोट करा, हे नोट करा. स्पायरिनचे एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल पहा. याच्यामध्ये एनची व्हॅल्यू किती आहे, एन इज इक्वल टू 2 म्हणजेच इथे एनची व्हॅल्यू कशी आहे इवन आहे. 1 2 किती रिंग्ज आहेत, 2 रिंग्ज आहेत, म्हणजे एनची व्हॅल्यू कशी आहे इवन आहे. जर एनची व्हॅल्यू इवन असेल तरी अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो का, नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. एक्झाम्पल सेकंड. इथे एनची व्हॅल्यू किती आहे तर एन इज इक्वल टू 3 म्हणजे इथे एनची व्हॅल्यू कशी आहे ऑड आहे. ह्या कार्बनटमला काय अटॅच आहे हायड्रोजन मिथाईल, ह्या कार्बनटमला काय अटॅच आहे हायड्रोजन मिथाईल, म्हणजे डिफरंट अटॅच आहेत. ह्याही कार्बनटमला डिफरंट आहेत आणि ह्याही कार्बनटमला डिफरंट आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल. याच्यामध्ये मग हा जो आयसोमर आहे तो आयसोमर कोणता आहे, सिस आयसोमर आहे का ट्रान्स आयसोमर आहे. दिस इज सिस आयसोमर, कारण इथे 2 आयडेंटिकल मिथाइल ग्रुप हे कुठे आहेत सेम साईडला आहेत ना, सेम साईडला आहेत. त्यामुळे हा काय झाला सिस आयसोमर. दिस इज कॉल्ड सिस आयसोमर. त्यानंतर पहा एक्झाम्पल थर्ड. एक्झाम्पल थर्डमध्ये एनची व्हॅल्यू किती एन इज इक्वल टू 3 म्हणजेच इथे एनची व्हॅल्यू आहे ऑड. एनची व्हॅल्यू कशी आहे इथं ऑड आहे. हा सिस आयसोमर आहे का ट्रान्स आयसोमर आहे,
दिस इज सिस आयसोमर ऑल्सो, दिस इज सिस आयसोमर ऑल्सो. हा पण सिस आहे, हा पण सिस आहे. रिझन काय त्याचा, दोन मिथाइल ग्रुप हे कुठे आहेत, तर दोन मिथाइल ग्रुप हे सेम साईडला आहेत, दोन हायड्रोजन हे सेम साईडला आहेत, त्यामुळे हा सुद्धा कसा आहे, सेस आयसोमर आहे. आलं लक्षात. जर याचा तुम्हाला ट्रान्स आयसोमर लिहायचा असेल तर काय करणार तुम्ही, समजा तुम्हाला याचा ट्रान्स आयसोमर तयार करतात तर काय करणार, समजा आपण काय करूया, इथे एच अटॅच करूया आणि इथे आपण एच अटॅच करूया, तर हा तुमचा काय होईल, ट्रान्स आयसोमर होईल. कारण मिथाइल ग्रुप कुठे आहेत, अपोजिट साईडला आहेत. येथे सर्वांच्या लक्षात, दिस इज ट्रान्स आयसोमर, दिस इज ट्रान्स आयसोमर. समजताना सर्वांना, दिस इज ट्रान्स आयसोमर. पुढे 4 नंबर एक्झाम्पल पहा. इथे एनची व्हॅल्यू किती आहे, एन इज इक्वल टू 3, 1 2 3. याचा अर्थ इथे एनची व्हॅल्यू कशी आहे, ऑड आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमरिझम पाहायला मिळतो. चेक करा, ह्या कार्बन टर्मला काय अटॅच आहेत, दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन आहेत. म्हणजे हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन दोन्ही सेमच आहेत ना. आणि जर कार्बन ॲटमला जे दोन ॲटम किंवा ग्रुप अटॅच आहेत ते जर सेम असतील तर अशा कंपाऊंडमध्ये जॉमेट्रिकल आयसोमरिझम आपल्याला पाहायला मिळत आहे, यांची व्हॅल्यू ऑड असून सुद्धा. समजलं सर्वांना. इकडे डिफरंट आहे हायड्रोजन ड्यूटेरियम, पण इकडे काय आहेत, दोन्ही हायड्रोजन आहेत, त्यामुळे अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमरिझम पाहायला मिळत नाही. नो जॉमेट्रिकल आयसोमरिझम. त्यानंतर पहा नेक्स्ट 5 नंबर. 5 नंबरमध्ये एनची व्हॅल्यू किती आहे, एन इज इक्वल टू 3. म्हणजेच एनची व्हॅल्यू कशी आहे, ऑड आहे. एनची व्हॅल्यू ऑड आहे म्हणजे चेक करा, हा सेस आयसोमर आहे का ट्रान्स आयसोमर आहे, डिफरंट ग्रुप अटॅच आहेत का सेम ग्रुप अटॅच आहेत. पहा, ह्या कार्बन टर्मला अटॅच आहे हायड्रोजन आणि क्लोरीन, ह्या कार्बन टर्मला अटॅच आहे क्लोरीन आणि हायड्रोजन, म्हणजे डिफरंट आहेत. इथेही डिफरंट आहेत, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला निश्चित जॉमेट्रिकल आयसोमरिझम पाहायला मिळतो. मग हा कोणता आहे, सेस आहे का ट्रान्स आहे. पहा, क्लोरीन कुठे आहेत, क्लोरीन अपोजिट साईडला आहेत, हायड्रोजन अपोजिट साईडला आहेत. आणि त्यामुळे हा जो आयसोमर आहे तो आयसोमर कोणता आहे, ट्रान्स आयसोमर. दिस इज कॉल्ड ट्रान्स आयसोमर. समजले सर्वांना, नोट करा. न्यू पॉइंट आहे, कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इन पॉलिन्स. कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इन पॉलिन्स. तर पॉलिन्समध्ये आपल्याला किती आयसोमर्स पाहायला मिळतात, जॉमेट्रिकल आयसोमर्स, याच्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात. तर हे पॉलिन्स म्हणजे काय असतात, तर पॉलिन्स म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त कार्बन डबल बॉन्ड हे अल्टरनेट असतात. अशा कंपाऊंडला काय म्हणतात, पॉलिन्स म्हणतात. एक्झाम्पल पॉलिनचं पहा. इथे काय आहे, कार्बन डबल बॉन्ड. इथे काय आहे, कार्बन डबल बॉन्ड. किती कार्बन डबल बॉन्ड आहेत, 2 आहेत. 2 असतील किंवा 2पेक्षा जास्त असतील, पण ते कसे पाहिजेत, अल्टरनेट पाहिजेत. अल्टरनेट म्हणजे काय, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. म्हणजे ज्या कंपाऊंड्समध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त कार्बन डबल बॉन्ड हे अल्टरनेट असतात अशा कंपाऊंड्सला काय म्हणतात, पॉलिन्स म्हणतात. आणि पॉलिन्समध्ये आपल्याला काय विचारतात, नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या कंपाऊंडच्या ह्या पॉलिनचे नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स किती, असे क्वेश्चन्स आपल्याला नीटमध्ये आणि जेईमध्ये विचारू शकतात. याच्यामध्ये 2 केसेस आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे केस 1. केस 1 काय आहे, वेन एंड्स ऑफ पॉलिन आर डिफरंट. जेव्हा पॉलिनचे जे एंड असतात म्हणजे फर्स्ट एंड अँड लास्ट एंड हे जर डिफरंट असतील तर नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स किती असतात, 2n असतात. वेन एंड्स ऑफ पॉलिन आर डिफरंट. आपण एक्झाम्पल पाहणार आहेत, टेन्शन घ्यायचं नाही आहे. वेन एंड्स ऑफ पॉलिन आर डिफरंट, जेव्हा पॉलिनचे जे एंड्स आहेत ते एंड कसे असतात, डिफरंट असतात, तेव्हा नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, 2n. हे n म्हणजे काय असतं, तर n म्हणजे नंबर ऑफ डबल बॉन्ड. तर n म्हणजे काय, नंबर ऑफ डबल बॉन्ड. फॉर एक्झाम्पल दिस इज फर्स्ट एक्झाम्पल, दिस इज फर्स्ट पॉलिन. याच्यामध्ये ह्या पॉलिनमध्ये जे एंड्स आहेत ते एंड्स कसे सांगा, डिफरंट आहेत. याच्यामध्ये फर्स्ट काय आहे, ह्या एंडला काय आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि ह्या एंडला काय अटॅच आहे, क्लोरीन अटॅच आहे. म्हणजे हे जे 2 एंड आहेत ते 2 एंड सेम आहेत का, तर हे 2 एंड सेम नाही आहेत, डिफरंट आहेत. मग अशा अलिन्समध्ये आपल्याला किती जॉमेट्रिकल आयसोमर्स पाहायला मिळतील ते विचारलं आहे. मग जॉमेट्रिकल आयसोमर्स काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2n इज इक्वल टू 2n म्हणजे काय, नंबर ऑफ डबल बॉन्ड. 1 2 किती डबल बॉन्ड आहे त्याच्यामध्ये, 2 डबल बॉन्ड आहेत. म्हणजे इथं यांची व्हॅल्यू किती आली, यांची व्हॅल्यू आली 2 आली, 2 म्हणजेच काय झाले 4. याचा अर्थ हा जो पॉलिन आहे ह्या पॉलिनचे किती जॉमेट्रिकल आयसोमर्स आपल्याला पाहायला मिळतात, तर 4 जॉमेट्रिकल आयसोमर्स पाहायला मिळतात. ऑप्शन देऊ शकतात. फर्स्ट ऑप्शन 2,
सेकंड ऑप्शन 3, थर्ड ऑप्शन 4, लास्ट ऑप्शन डी ऑप्शन 5. म्हणजे असे 2, 3, 4, 5 असे तुम्हाला व्हॅल्यू देऊ शकतात ऑप्शन्समध्ये. पण याच्यामध्ये सेकंड पॉलिन फर्स्ट एंडला काय अटॅच आहे PH आणि लास्ट एंडला काय अटॅच आहे CH3. म्हणजे हे एंड आणि हे एंड कसे डिफरंट आहेत. जेव्हा एंड्स डिफरंट असतात तेव्हा नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स काढण्याचा फॉर्म्युला काय आहे. नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2n इज इक्वल टू n म्हणजे काय नंबर ऑफ डबल बॉन्ड्स. दिस इज फर्स्ट डबल बॉन्ड, दिस इज सेकंड कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड दिस इज थर्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे इथे nची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. 2^3 2चा क्यूब किती असतो 8. म्हणजे ह्या कंपाऊंडच्या आपल्याला किती जॉमेट्रिकल आयसोमर्स पाहायला मिळतात तर 8 जॉमेट्रिकल आयसोमर्स पाहायला मिळतात. समजलं सर्वांना. खूप इझी आहे, नोट करा. केस 2 काय आहे. पेन एंड्स ऑफ पॉलिन आर सेम. जेव्हा पॉलिनचे जे एंड्स आहेत ते एंड कसे असतात सेम असतात. पेन एंड्स ऑफ पॉलिन आर सेम. जर पॉलिनचे एंड सेम असतील तर काय करायचं. यांची व्हॅल्यू इवन असेल किंवा यांची व्हॅल्यू ऑड असेल. जेव्हा पॉलिनचे एंड हे सेम असतात तेव्हा एकतर यांची व्हॅल्यू ही इवन असेल किंवा यांची व्हॅल्यू ही ऑड असेल. जर समजा यांची व्हॅल्यू इवन असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2n-1 प्लस 2n/2 - 1 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे जेव्हा पॉलिन्समध्ये एंड सेम असतील आणि यांची व्हॅल्यू इवन असेल त्यावेळेस. जर समजा यांची व्हॅल्यू ऑड असेल, n म्हणजेच काय तर नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. जर समजा पॉलिनचे एंड सेम असतील आणि यांची व्हॅल्यू जर ऑड असेल तर फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे. नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2n-1 प्लस 2n-1/2 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. इथे यांची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स. एक्झाम्पल आपण पाहूया. याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. याच्यामध्ये पहा एंड काय आहे तर इथे एंडिंगला काय अटॅच आहे मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि इथे एंडिंगला काय अटॅच आहे मिथाइल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे हे जे एंड्स आहेत ते एंड्स कसे आहेत सेम आहेत. एंड कसे आहेत सेम. इथेही एंडिंगला काय आहे मिथाइल ग्रुप आहे, इथेही एंडिंगला काय आहे मिथाइल ग्रुप आहे. याचा अर्थ ह्या पॉलिनमध्ये जे एंड्स आहेत ते कसे आहेत सेम आहेत. इथे यांची व्हॅल्यू किती आहे n इज इक्वल टू n म्हणजे काय तर नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू काय आली 2 आली. म्हणजे यांची व्हॅल्यू कशी आली तर इवन आली. यांची व्हॅल्यू जर इवन आली तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स याचे किती येतील. नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय 2n-1 यांची व्हॅल्यू किती आहे 2 - 1 प्लस पुढे काय येणार 2 प्लस 2 काय n/2 यांची व्हॅल्यू किती आहे 2/2 - 1. हे जर आपण पुढे कॅल्क्युलेट करत गेलो तर काय येणार व्हॅल्यू पहा 2 - 1 म्हणजे काय 2 प्लस हे काय येणार सांगा 2/2 1 येणार 1 - 1 0 येणार इज इक्वल टू 2 म्हणजेच 2 प्लस 2 म्हणजेच 1 इज इक्वल टू 3. म्हणजे ह्या पॉलिनमध्ये किती जॉमेट्रिकल आयसोमर्स आपल्याला पाहायला मिळतील तर ह्या पॉलिनमध्ये आपल्याला किती जॉमेट्रिकल आयसोमर्स पाहायला मिळतील तर 3 जॉमेट्रिकल आयसोमर्स पाहायला मिळतील. एकदम इझी आहे. त्यानंतर पहा एक्झाम्पल सेकंड. याच्यामध्ये एंडिंगला काय पहा तर याच्यामध्ये एंडिंगला फर्स्ट आहे मिथाइल ग्रुप आणि इथे आहे मिथाइल ग्रुप. म्हणजे हे जे एंड्स आहेत हे एंड कसे आहेत सेम आहेत. जर एंड सेम असतील तर काय करायचं आहे जर एंड सेम असतील तर यांची व्हॅल्यू चेक करायची आहे. इथे यांची व्हॅल्यू किती आहे n इज इक्वल टू n म्हणजे काय तर नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड 1 2 3. म्हणजे इथे यांची व्हॅल्यू कशी आली ऑड आली. यांची व्हॅल्यू जर ऑड आली तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय पहा 2n-1 यांची व्हॅल्यू किती आहे 3 - 1 प्लस 2n-1 दॅट इज 3 - 1/2. समजतं सर्वांना. फक्त यांची व्हॅल्यू तिथं पुटअप करायचे आहे इज इक्वल टू 2 प्लस 3 - 1 2 2/2 1 2/2 1 2 1 इज इक्वल टू
2^2 स्क्वेअर 4 प्लस 2^1 म्हणजेच 2 इज इक्वल टू 6. म्हणजे ह्या पॉलिनमध्ये आपल्याला किती जॉमेट्रिकल आयसोमर्स पाहायला मिळतील, तर याचे 6 जॉमेट्रिकल आयसोमर्स आपल्याला पाहायला मिळतात. समजलं सर्वांना? नोट करा हे. याच्यामध्ये आपण काही क्वेश्चन्स पाहूया. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 काय दिलं आहे, द टोटल नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स पॉसिबल इन फॉलोविंग कंपाऊंड इज और आर. काय विचारले तुम्हाला, द टोटल नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स ह्या कंपाऊंडचे आपल्याला किती जॉमेट्रिकल आयसोमर्स काढता येतील ते विचारले. किती जॉमेट्रिकल आयसोमर्स आहेत त्याचे, तर याच्यामध्ये फर्स्ट काय करायचा, हा जो पॉलिन कंपाऊंड आहे ह्या पॉलिनचे एंड चेक करायचे. फर्स्ट काय करायचा, पॉलिनचे एंड चेक करायचे. हे पॉलिनचे एंड सेम आहेत का डिफरंट आहेत, ह्या पॉलिनमध्ये जे एंड्स आहेत ते सेम आहेत का डिफरंट आहेत, एकदम इझी आहे. ह्या पॉलिनचे जे एंड्स आहेत ते एंड कसे आहेत, सेम आहेत. ह्या एंडला काय अटॅच आहे, सायक्लोप्रोपाईल, ह्या एंडला सुद्धा काय अटॅच आहे, सायक्लोप्रोपाईल. म्हणजे एंड कसे आहेत, सेम आहेत. जर पॉलिनचे एंड सेम असतील तर एनची व्हॅल्यू चेक करायची, ऑड आहे का इवन आहे. मला इथे सांगा एनची व्हॅल्यू कशी आहे, ऑड आहे का इवन आहे. एन म्हणजे काय, तर नंबर ऑफ डबल बॉन्ड, नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दिस इज फर्स्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड दिस इज सेकंड कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे किती कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, 2. म्हणजे इथे एनची व्हॅल्यू कशी आहे, इवन आहे. एनची व्हॅल्यू जर इवन असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, एनची व्हॅल्यू जर इवन असेल तर नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2^n-1 प्लस 2^2n/2 -1 हा फॉर्म्युला आपण यूज करतो. इथे सर्वांच्या लक्षात इज इक्वल टू 2^n-1, यांची व्हॅल्यू किती आहे, 2. म्हणजे ते करणार 2 - 1 प्लस 2^n-2 म्हणजेच 2/2 -1 इज इक्वल टू 2^2 2 - 1 किती होणार, 1 होणार, प्लस 2^2 2/2 -1. मग हे कॅल्क्युलेशन किती येणार, 2/2 1 1 - 1 0 म्हणजे 2^0 इज इक्वल टू ही व्हॅल्यू किती येणार, हे 2^1 म्हणजेच 2 येणार, प्लस 2^0 म्हणजे काय येणार, 1 येणार, इज इक्वल टू काय येणार आहे, 3 येणार. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, सी ऑप्शन इज करेक्ट. सी ऑप्शन इज करेक्ट. पुढे क्वेश्चन नंबर 2 पहा, द टोटल नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इन दी फॉलोविंग कंपाऊंड इज आर. हा सुद्धा तुम्हाला एक कंपाऊंड दिलेला आहे, तो आहे पॉलिन. तर या पॉलिनचे आपल्याला किती जॉमेट्रिकल आयसोमर्स पाहता येतील, किती जॉमेट्रिकल आयसोमर्स आपल्याला काढता येतील ते विचारलं आहे. ऑप्शन तुम्हाला काय दिलेत, 2 4 5 8. फर्स्ट काय चेक करता, एंड चेक करायचं. एंडिंगला काय आहे, इथे फर्स्ट काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप, ह्या एंडला मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि ह्या एंडला इथाइल ग्रुप अटॅच आहे. ह्या एंडला मिथाइल, ह्या एंडला इथाइल. म्हणजे एंड कसे आहेत, डिफरंट आहेत. जर एंड डिफरंट असतील तर एकदम सिंपल फॉर्म्युला आहे कोणता, नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2^n. एन म्हणजे काय, तर एन म्हणजे नंबर ऑफ डबल बॉन्ड, 1 2 3. किती डबल बॉन्ड आहेत, तर 3 डबल बॉन्ड आहेत, 2^3 म्हणजेच काय येणार, 8 येणार. विच ऑप्शन इज करेक्ट, लास्ट ऑप्शन इज करेक्ट. समजले सर्वांना. फक्त तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येऊ शकतो, इथे येऊ शकतो. जर एंड डिफरंट असतील तर एकदम सिंपल फॉर्म्युला आहे 2^n. जर एंड सेम असतील तर मात्र तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येईल. तुम्हाला काय करावं लागेल, तर हे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावं लागतील. समजले सर्वांना, नोट करा. आज आपण कोणकोणते पॉईंट पाहिले, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट पाहिला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन अलिन्स. सेकंड पॉईंट आपण पाहिला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन स्पायरेन्स, दॅट इज स्पायरो कंपाऊंड्स. आणि थर्ड पॉईंट आपण पाहिला कॅल्क्युलेशन ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इन पॉलिन्स. तर याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.